चला आज आपण बनवणार आहोत बेसन पिठाचा पोळा। त्याच्यासाठी आपण बेसन घेतलं बारीक, त्यात आपण बारीक चिरलेला कांदा घातला, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर त्यात पाणी घालायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं। व हे मिश्रण जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं। बघा अशा प्रकारे हे बनवून घ्यायचं। त्यानंतर तव्यावरती तेल घालून घ्यायचं आणि हा पोळा आपला हे मिश्रण असं तव्यावरती घालून चांगलं पसरून घ्यायचं। सो झटपट होणारा बेसनाचा पोळा आहे। भाजी वगैरे काही नसेल आपल्याकडे तर आपण हा बेसनाचा पोळा बनवू शकतो। बघा आता चारी बाजूने थोडंसं तेल सोडून घ्यायचं, त्यानंतर हा पलटून घ्यायचा। आता हा दुसऱ्या साईडने पण चांगला शेकू द्यायचा ह्याला। हे बघा असं दाबून दाबून चांगलं शेकून घ्यायचा, म्हणजे आपला बेसन पिठाचा पोळा छान शेकला पण जातो आणि साईडची किनार कुरकुरीत होते। हे बघा असं आलटून पलटून चांगलं शेकून घ्यायचा। झाला आपला बेसन पिठाचा पोळा तयार। नक्की करून पहा।